आई डोके डब्बा दे. यावेळी होते. हो बाळा, देतो रे. काय मंडळी, तुमची पण अशीच गडबड होते का? सकाळी शाळेच्या वेळी डब्बा भरू की मुलाची तयारी करू की काय करू, होते की नाही? सर्वच आई लोकांची अशीच गडबड होते बरं का. तर मंडळी, शाळेच्या वेळी साध्या सोप्या पद्धतीने डब्बा कसा तयार करायचा आणि ते मुलांना कसं द्यायचं, तर त्याची सिरीज आता आपण चालू केलेली आहे. ते म्हणजे शाळेचा डब्बा. शाळेच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत लवकर तयार होणारे आणि मुलांना चवदार आणि चविष्ट वाटणारे पदार्थ आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. आणि हो, नुसते चवदार आणि चविष्टच नाही तर पौष्टिकसुद्धा. तर त्यातीलच आज आपण पहिला पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे मटार भात. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट देखील करा. तर इथे आज आपण बनवणार आहोत अगदी 15 मिनटात तयार होणारा मटार भात. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ तुम्ही जर रात्री निवडून ठेवले तर फारच छान, म्हणजे तेवढा तुमचा वेळ वाचतो. आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे काय, मी इथे घेतलेले आहे आलू छान स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे काप करून घेत आहे. सोबतच अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, टोमॅटो याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये टाकायचं आहे जिरं. हे सर्व वाटण तयार झाल्यानंतर इथं मी ठेवलेली आहे कुकरमध्ये तेल टाकल्यावर टाकलेलं आहे जिरं मोहरीची फोडणी. जर तुम्ही पूर्वतयारी म्हणून रात्रीच तांदूळ वगैरे निवडून ठेवून व्यवस्थित स्वच्छ एका भांड्यात काढून ठेवले तर तेवढा वेळ तुमचा वाचू शकतो मंडळी. सोबतच भातासाठी लागणारं साहित्य एका साईडला काढून ठेवलं तर तोही 1 किंवा 2 मिनिट वाचू शकतात. आणि तेवढाच वेळ आपल्याला एक्स्ट्रा मिळतो बरं का. जिरे मोहरी फोडणी घातल्यानंतर इथे जे आपण वाटण बनवलं होतं, अद्रक, लसूण, टोमॅटो, मिरची आणि जिरं याचं, ते यामध्ये टाकून घ्यायचं. आणि हो, सोबत कोथिंबीरसुद्धा होती. हा भात लवकर तयार होतो आणि खायला तेवढीच पौष्टिक आणि छान वाटतो. आता ते शिजत आल्या त्यामध्ये टाकलेलं आहे आपण आलू आणि टाकून घ्यायचे मटार हे फ्रोझनवाले आहेत. त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि ते आता टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या. घाईच्या वेळी बनवण्यासाठी हे एकदम साधा सोपा भाताचा प्रकार आहे बरं का. आणि हो, मुलांना आवडतो देखील. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तेल सुटल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि आता टाकायची आहे थोडीशी हळद 2 मिनिटाच्या नंतर, आणि गोडा मसाला आणि आमचूर पावडर आणि सोबत टाकायचं मीठ. आणि हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. 2 मिनिट तेल सुटू द्यायचं. बघा, कलर किती छान आलेला आहे भाताला मिक्स केल्यानंतर. पाहूनच खावंसं वाटते की नाही. आणि आता यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी आणि मस्त आता लावा कुकरला झाकण आणि भात रेडी. आणि द्या मस्त आपल्या मुलांना शाळेच्या डब्यामध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. घे रे बाळा टिफिन, पूर्ण फिनिश करूनच यायचं बरं का घरी. हो.